हाय फ्रेंड्स, कसे तुम्ही सगळेजण? तर आज आपण बघणार आहोत एक साबुदाण्याची रेसिपी जी आपण एकदा बनवून मस्तपैकी कधी पण खाऊ शकतो. त्यासाठी मी अर्धा वाटी साबुदाणे रात्रभर भिजत टाकले होते. ते 2-3 पाण्यात धुवून थोडंसं पाणी टाकून ते भिजत टाकले होते. आणि ते साबुदाणे सकाळी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडे पेस्ट अशी रेडी तयार करून ठेवली. बघा, अशा पद्धतीने आपण पेस्ट केलेली. आणि मी इथे एक पॅन घेतलेलं आहे किंवा मोठं भांडं असं कोणतंही घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी इथे 3 वाटी पाणी टाकणार. आणि इथं मी अर्धा वाटी साबुदाण्यासाठी 3 वाटी पाणी टाकलेलं आणि हे उकळी काढून घेतलेलं आहे. बघा, उकळी काढून घेतल्यानंतर जी आपण पेस्ट तयार केली होती ती साबुदाण्याची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. इथे थोडं पाणी टाकून त्याची साबुदाण्याची पेस्ट केली होती ती साबुदाण्याची पेस्ट टाकून घेणार आहे आणि असं मिक्स करून घेणार. हलवत हलवत आपण मिक्स करून घेऊया, कारण त्या गुठल्या आहेत त्या सगळ्या फोडून घेऊया. ते कमी गॅसवरच आपण सगळं करणार आहोत. अशा पद्धतीने गुठल्या आपण हलवत हलवत या फोडून घेऊया आणि सगळे मिक्स करून घेऊया. हे कमी गॅसवरच आपल्याला शिजवायचं आहे. नाही बघा, आणि हे शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं असे लागतात. इथे बघा, हे थोडं थोडं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला अजून थोडं घट्ट मिश्रण तयार करायचं, कारण आपल्याला पळी पापड टाकायचे साबुदाण्याचे, म्हणजे पटकन होतील आणि आपले म्हणजे जास्त वेळ पण नाही लागणार आणि आपले पापड पण रेडी होतील. तर इथे मी अर्धा वाटी साबुदाण्यामध्ये 30 ते 35 पापड आपले मस्तपैकी रेडी होतात. ते बघा, मिश्रण असं घट्ट होत चाललेलं आहे आणि ट्रान्सपरंट पण होत चाललेलं आहे. ते बघा, एकदम ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे शिजवताना कधी पण कमी गॅसवरच शिजवा, म्हणजे आणि थोडं हलवतच शिजवा, नाही तर खाली लागू शकते. इथे मी अर्धा चमचा जे आपलं उपवासाचं मीठ आहे ते टाकलं, किंवा तुम्ही जर साधं मीठ टाकायचं तर ते टाका. आणि ते परत मी मिक्स करून घेतलेलं. असं फक्त हलवत हलवत, कारण हे आपल्याला घट्ट करायचं आहे. ते प्लॅस्टिकवर किंवा याच्यावर टाकताना ते मिश्रण आपलं चांगलं झालं पाहिजे. इथे मी तिखट होण्यासाठी थोडं चिली फ्लेक्स टाकलेले. तुम्हाला साधे पाहिजे असेल तर साधे पण टाकू शकता, किंवा तुम्ही गोड करायचे असेल तर थोडीशी साखर पण याच्यामध्ये ॲड करू शकता. पिठी साखर किंवा साधी साखर तुम्ही 1-2 चमचे टाकली तरी चांगले गोड होऊन जाते. बघा, इथे मी चिली फ्लेक्स पण असे मिक्स केले, कारण तळल्यावर ते मस्तपैकी असे चटपटीत पण लागतात आणि खायला पण मस्त आहे. इथे मिश्रण आपलं रेडी झालं की नाही हे बघण्यासाठी मी छोट्या प्लेटमध्ये टाकून बघले. बघा, हे घट्ट झालंय, जे म्हणजे पसरत वगैरे नाही किंवा खाली वगैरे पडत नाही. जर असं त्या मिश्रण घट्ट झालं तरच तुम्ही गॅस बंद करा. हे बघा, पसरत वगैरे नाही. तर याच्यासाठी 15 ते 20 मिनटं आपल्याला लागतील आणि मंद गॅसवरच थोडं शिजवून घ्या. इथे मी आता गॅस बंद करून घेतलेला. बघा, मस्तपैकी आपलं मिश्रण तयार झालं. इथं मी एक छोटा प्लास्टिक पेपर घेतला, त्याच्या खाली एक कागद टाकून ठेवलेलं किंवा कापड टाकून त्याच्यावर आपण हे असं प्लास्टिकचा पेपर ठेवून याच्यामध्ये छोटे छोटे बघा थोडे मिश्रण टाकून फक्त पसरून घ्या. जे गोल आकारच एवढा पाहिजे असं काही नाही, कसं पण टाकू शकता. ते गोल आकाराचेच होतात, थोडे टाकले तरी मस्तपैकी. हे बघा, अशा पद्धतीने सर्व पापड आपण टाकून घेऊया प्लास्टिकवर. आणि हे तुम्ही फॅन खाली पहिले वाळू शकता, नंतर एखाद दिवस तुम्ही ऊन असेल त्या दिवशी तुम्ही तिथे वाळून घेऊ शकता. हे बघा, आपले मस्तपैकी 2-3 दिवस एक दिवस फॅन खाली वाळून ते पलटी करून परत आपण फॅन खाली वाळून नंतर उन्हात वाळवले तरी मस्त होईल. इथे मी आता गरम तेलात बघा किती मस्त झाले. आता मस्तपैकी आपले फुललेले किती मस्त असला साबुदाण्याचा तिखट पापड रेडी झालेला. तुम्ही मुलांना पण खायला देऊ शकता, कारण आपण याच्यामध्ये काही सोडा वगैरे काही नाही घातलं. एकदम मस्त, आणि मुलं पण असे चटपटीत आहेत तर ते खाऊ शकतात एकदम मस्त. असे बनवून आपण कधी पण तुम्हाला उपवासाला वगैरे किंवा असंच तुम्ही खायलासाठी बनवू शकता. हे बघा, किती मस्त आपले पळी पापड रेडी झालेले आहेत आणि जास्त वेळ पण नाही लागत की जास्त हे पण नाही लागत. बघा, क्रिस्पी झालेले आहेत किती मस्त.